महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष सुधीरभाऊ मुनगंटीवार, प्रदेशाचे सरचिटणीस आमदार देवेंद्र फडणवीस, आमदार गिरीश महाजन, आमदार रमणाजी कुलकर्णी, माझे सहकारी प्रवक्ते अतुल शहा आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि भारतीय जनता पार्टीचं 3 तारखेला एक महाराष्ट्रव्यापी आंदोलन आहे, त्या संदर्भातले आणि वीज दरवाढीच्या संदर्भात माननीय सुधीरभाऊ आपल्यासमोर निवेदन करत आहेत। त्याच्या पूर्वी फक्त आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी उद्या दुपारी 12:30 वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेचे निरोप आपल्याला मिळाले असते, पण सगळ्यांच्या वेळेची गैरसोय लक्षात घेऊन आम्ही देवेंद्रजींना विनंती करून कार्यक्रम थोडा बदलला आणि पत्रकार परिषद दुपारी 3 वाजता या ठिकाणी। माननीय सुधीरभाऊ, महाराष्ट्र शासनाने जी वीज दरवाढ केली त्या अनैसर्गिक दरवाढीच्या विरुद्ध 3 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्रभर तहसील स्तरावर या सरकारचा निषेध करत जनतेचा असंतोष व्यक्त करण्याकरता तीव्र निदर्शने व मोर्चे असा आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाच्या वतीने करण्यात आला आहे। या आंदोलनात महाराष्ट्राच्या जनतेने सहभागी व्हावं असं आवाहन या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी करतोय। ऊर्जा मंत्री अजितदादा पवार ही स्वतःची अकार्यक्षमता झाकण्यासाठी विजेची दरवाढ करत 6,912 कोटी रुपये आता राज्याच्या जनतेकडून वसूल करण्यासाठी निघाले आहे। देशातली सर्वात महाग वीज ही महाराष्ट्राच्या जनतेला घ्यावी लागते आहे आणि असं असताना पुन्हा एकदा दरवाढीचा करंट देण्याचं काम राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी केलाय, याचा जितका निषेध करावा तितका कमी आहे। एकीकडे वारंवार डिस्ट्रीब्युशन व ट्रान्समिशन लॉसेस कमी करण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला MERCनी सांगितलं असताना ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन लॉसेस कमी करण्यामध्ये सरकार अपयशी ठरलं। दुसरीकडे महावितरण कंपनीची 16,000 कोटीची थकबाकी आहे। ही थकबाकी वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याच्या ऐवजी वितरण कंपनीच्या नुकसान भरपाईसाठी सहज सोपा मार्ग हा राज्य सरकारने निवडला आहे। राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असणारे मंत्री सन्माननीय श्री विखे पाटील यांच्या मुळा प्रवरा यांच्या या सोसायटीकडे 2300 कोटी रुपये थकीत आहे। ही थकबाकी वसूल करण्याच्या ऐवजी उद्योग क्षेत्राकडे असणारी 1100 कोटीची थकबाकी आणि राज्य सरकारकडे वितरण कंपनीची 1800 कोटी स्ट्रीट लाईट व पाणी पुरवठा योजनांचे पैसे देण्याचे असताना हे पैसे वसूल करण्याच्या ऐवजी वितरण कंपनीच्या अकार्यक्षमतेने भ्रष्टाचारी वृत्तीमुळे जो नुकसान वितरण कंपनीला उचलावं लागतं ती भरपाई ही राज्य सरकार सामान्य जनतेकडून करत आहे। या राज्यामध्ये जगणं तर महाग झालंच होतं, पण राज्य सरकारने आपल्या असंवेदनशील वृत्तीचा परिचय करत विद्युत दाहिनीचाही दर वाढवला। जो दर
कमी करण्याची आवश्यकता असताना विद्युत दाहिनीच्या मध्ये ही दरवाढ 8% राज्य सरकारने केली आहे आणि तशी परवानगी राज्य सरकारने आपली हानी भरून काढण्यासाठी केलेली आहे. एकीकडे राज्याचे कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी सांगतात, पण आज जो चार्ट आम्ही दिलाय शेतीच्या संदर्भात जी विजेचा दर हा 2 रुपये 15 पैसे होता, त्यामध्ये ही 2 रुपये 33 पैशाची वाढ केली आहे. भाजप शासित राज्यामध्ये जर या विजेच्या दराची कृषी विभागाच्या दराची तुलना केली तर झारखंडमध्ये हा दर 59 पैसे आहे, हिमाचल प्रदेशमध्ये वीज मोफत आहे, बिहारमध्ये 81 पैसे आहे, छत्तीसगडमध्ये 1 रुपया 7 पैसे, गोव्यासारख्या छोट्या राज्यात 1 रुपया 53 पैसे, गुजरातमध्ये 1 रुपया 76 पैसे, महाराष्ट्रात 2 रुपये 15 पैसे आणि आता ती 2 रुपये 15 पैशाची वीज ही आता नवीन दरवाढीनंतर 2 रुपये 33 पैसे अशी ही वीज होणार आहे. आपण जर घरगुती विजेचा दर विचारात घेतला तर हा सुद्धा झारखंड सारख्या राज्यात 1 रुपये 3 पैसे आहे, छत्तीसगडमध्ये 1 रुपये 91 पैसे आणि आपल्याकडे 4 रुपये 39 पैसे दर होता आणि त्याला टॅक्स लागून 4 रुपये 48 पैसे लागायचे. आता या दरवाढीनंतर 4 रुपये 89 पैसे आणि अधिक यामध्ये फिक्स चार्जेस आणि इतर गोष्टी जर ऍड केला तर सामान्य माणसाला घरगुती मीटरसाठी सुद्धा या देशातला सर्वात महाग दर हा राज्यात द्यावा लागेल. एकीकडे पंजाब सारखी राज्य आहे जिथं कोळसा खाण नाही, तिथं विजेचे दर कमी आहे, अतिशय नियोजनबद्ध रीतीने थर्मल पॉवर प्लांट चालवले जातात. पंजाब सारख्या राज्याचं काम पाहण्यासाठी आता राज्य सरकार आपलं शिष्टमंडळ पाठवत आहे. अशी कार्यक्षमता ही या राज्यामध्ये आहे. योग्य दरात योग्य वीज पुरवठा करण्याची जबाबदारी सरकारची आहे, पण ऊर्जा मंत्र्याची अकार्यक्षमता या साऱ्या गोष्टीला कारणीभूत आहे. चंद्रपूर सारख्या ठिकाणचे 2 संच हे निकृष्ट दर्जाच्या कोळशामुळे बंद पडते. याला सरकार जबाबदार आहे. कोळसा खरेदीचं मॅनेजमेंट सरकारला जमलं नाही. एकीकडे मागच्या वर्षीच्या ऑडिट जनरलच्या रिपोर्टमध्ये ही गोष्ट सांगितली गेली की राज्य सरकारचं 200 कोटी रुपयाचं नुकसान हे कोळसा खराब आणि निकृष्ट दर्जाचा केल्याने झालाय. राज्य सरकार याला दोषी आहे आणि याला आम्ही वारंवार राज्य सरकार हे सांगत होतो की WCLच्या माध्यमातून जो कोळसा हा जनरेशन कंपनीला दिला जातो यामध्ये कचरा व चिखल मिश्रित कोळसा दिला जातो. राज्य सरकारला कारण नसताना 200 कोटी रुपयाचा चिखल विकत घ्यावा लागतो आणि खाजगी कंपन्यांना खाजगी लोकांना मात्र निवडून कोळसा दिला जातो. यावर केंद्र सरकारकडे राज्यातल्या मंत्र्यांनी पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. हे विधानसभेतही आम्ही मांडलं आणि पंतप्रधानांना 35 आमदारांनी सह्या करून CMD ची CBI चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तीही पत्र आम्ही जोडलं आहे. एकीकडे MERC ने एक महत्वाचा मुद्दा हा लक्षात आणून दिला आणि जी आपण पॉवर परचेस करतो यामध्येही मोठा भ्रष्टाचार आणि असायंटिफिक मेथड, ज्यामध्ये MERC ने हे म्हटलं की MSEDCL पॉवर परचेस कॉस्ट is increasing due to unprofessional purchase policy and lack of timely decision to enter into long-term power purchase contracts. म्हणजे राज्य सरकारचं अपयश, राज्य सरकारची अकार्यक्षमता आणि ती मात्र सामान्य लोकांवर टाकण्याचं काम हे सरकार करते आहे. या सरकारच्या अकार्यक्षमतेविरुद्ध देशातल्या प्रचंड महागडी वीज जनतेला घ्यावी लागते
आणि ज्या राज्यामध्ये जगणं महाग आणि मृत्यू महाग केला, या सरकारच्या विरुद्ध या 3 तारखेपासून आंदोलनाची शृंखला करण्याचा निर्णय आणि संकल्प भारतीय जनता पार्टीने केलाय. 3 तारखेला पहिल्या टप्प्यामध्ये सरकारला आम्ही वीज दरवाढीनंतर ताबडतोब इशारा दिला होता की ही वीज दरवाढ ताबडतोब सरकारने परत घ्यावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी आंदोलन करेल. 3 तारखेपासून वीज दरवाढीच्या विरुद्धचे आंदोलन सुरू होईल आणि हे आंदोलन एकतर वीज दरवाढ कमी होईपर्यंत किंवा हे सरकार जाईपर्यंत हा विषय आम्ही जनतेमध्ये लावून धरणार आहोत. पुढच्या महिन्यात जेव्हा विजेचे बिल हे सामान्य जनतेला येईल तेव्हा लोकांमध्ये सुद्धा या विजेचा बिल आल्यानंतर प्रचंड असंतोष निर्माण होईल. इतकं बिल हे लोकांना येणार आहे. एकीकडे राज्य सरकारचे मंत्री जनतेच्या तिजोरीतल्या पैशातून लाखो रुपयाचं बिल स्वतःच्या बंगल्यासाठी खर्च करतात, कारण त्यांना स्वतःच्या घामाचा पैसा देण्याची आवश्यकता नाही. आमची मागणी आहे की यापुढे मंत्र्याच्या बंगल्याची विजेची बिल ही मंत्र्यांनी स्वतःच्या उत्पन्नातूनच भरावी, म्हणजे वीज दरवाढीचा झटका आणि वीज दरवाढ या मंत्र्यांच्या लक्षात येईल. या सरकारच्या अकार्यक्षमतेच्या संदर्भामध्ये काल मंत्रिमंडळामध्ये एक प्रेझेंटेशन करण्यात आलं. जनतेची फसवणूक करण्याचं काम तर सरकार करतच आलं, पण काल त्यांनी मंत्रिमंडळाची फसवणूक करत ही दरवाढ फक्त 7% केली असं सांगितलं गेलं. हे सुद्धा या सरकारचं सफेद झूट आहे. यामध्ये असणारे फिक्स चार्जेस, यामध्ये असणारे मटेरियल कॉस्टिंगच्या संदर्भात जी मेथड त्यांनी स्वीकारली, यामध्ये होणाऱ्या दरवाढीच्या संदर्भात मात्र मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता ऊर्जा विभागाने जे सादरीकरण केलं, हा सुद्धा मंत्रिमंडळाचा एक प्रकारचा विश्वासघात आहे आणि सरकारला याचं उत्तर हे जनतेला दिलं पाहिजे अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही करतोय. यासोबतच फ्युएल कास्ट जी थ्रू होती ती 10% 20% करण्यात आली, त्याचा उल्लेख मात्र काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला नाही. 21 महिन्यातली ही 6वी वीज दरवाढ आहे आणि या 6व्या वीज दरवाढीचा परिणाम हा साऱ्या क्षेत्रात होणार आहे. सामान्य माणसावरची वीज दरवाढ झाली, शेतकऱ्यांची वीज दरवाढ केली आणि याचा परिणाम या राज्याचं आर्थिक चक्र हे उलट फिरवण्याचं काम हे सरकार करते आहे. भारतीय जनता पार्टीची मागणी आहे की ही वीज दरवाढ शासनाने त्वरित मागे घ्यावी. आपली अकार्यक्षमता ही जनतेवर लादता कामा नये आणि जर सरकारने ही वीज दरवाढ मागे घेतली नाही तर भारतीय जनता पार्टी टप्प्याटप्प्याने हे आंदोलन सुरू ठेवेल.